नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचा भावाच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. खूप दिवसातून योग आलाय ब्लॉग बनवायचा. आता पुढे जाणं होत नाही. आज म्हणजे काल झाला एक प्लॅन. अचानक गावी आलो, बोलतात की देवकुंडला जाऊ. आता निघालोय सोबत. जे आम्ही गणपतीपुळे तुम्ही जर बघा त्याच्यात जेवढी होती ना तेवढी पब्लिक आहे बघा. तर जरा आमची हवा निघाली, ती हवा भरते जरा. गाडीची हवा निघाली ती भरतोय. आणि आता इकडून निजामपूर मार्गी देवकुंडला जायचं आम्हाला. जरा बघू, करू जरा ट्रेक. किती दिवस केला नाही होता. गणेश, नमित आणि आमचा मेन हरी. ते बघा दोन आमचे फंटर बसले लगेच. कंटाळा आला काय, रोज रोज पोरं पण बोलतात काय ब्लॉग नाही बनवत आता, काय नाही. म्हटलं जरा आता काढू, चला जाऊ कुठेतरी प्लॅन करू. ते बघा भाऊ, टी शर्ट 300, ट्रॅक त्यासाठी घेतले खास, बुट्ट घेतली 600 रुपयाची ब्लॉग बनवायला. काय करायचा बघू आता, दाखवू तुम्हाला कसं काय काय. जरा हे बघा मित्र, टायर कसा बदलायचा ना हे शिकतात आमचे मित्र. काय नाही, थोडं जरा हवा कमी होती त्या टायर मध्ये. बोलला तर जरा चेंजेस करून घेऊ, जरा फिरायचंय आपल्याला. हे बघा असे बसलेत बघा ना. ह्याचा बघा काय चाललंय इकडं, हे इकडं. या कोणाचा पंक्चर काढायचा आहे? रेडी आहेत आमची पब्लिक पंक्चर काढायला. हे पंक्चर काढायचं का गाडीचा? चला मित्रांनो, आता इथून निघतोय. फायनली झालं यांचं काम, काय होतं ते. आता इकडून निघू आता सरळ डायरेक्ट देवकुंड. भिलाला जायचं, भिल्यावर डायरेक्ट देवकुंड. बघू पुढचं दाखवतो. 10 वाजले, फुल नाश्ता झालाय सर्वांचा, एकदम पॅक नाश्ता केलाय. अजून ते खिचडी बाकी, ते खिचडी खायचे. यांचा फुल उत्तप्पा वित्तप्पा. भाऊ इकडे आपल्या निजामपूरमध्ये ना रॉयल इटरी सेंटर आहे. एकदम कडक उत्तप्पा वगैरे एकदम भारी टेस्ट होती. फुल नाश्ता वगैरे केला. इथून जाऊ देवकुंड. पण आता थांबणार नाही कुठे, सीधा डायरेक्ट देवकुंड. भेटू पुढे. तर आता आपण देवकुंडला पोहोचणार आहोत. आणि इकडचा व्ह्यू बघा फक्त, रस्ता जंगल. भिरा आहे ना, भिरा इथून सरळ पाटणूस गाव आहे ना, तिकडे यायचं. तर माणसं जास्त तुम्हाला कंटिन्यू सांगते, काही टेन्शन नाही. हां, प्रत्येक वल्ल्यावर माणूस ठेवलेला आहे, तुम्हाला सांगतात ते कुठे काय. तेव्हा इकडे हो, तेव्हा ते लहानपर हाय करत होते तिकडून, शाळेत चालले ते. फायनली पोहोचलो. आणि हा व्ह्यू बघा फक्त तुम्ही. हा भिरा डॅम आहे आणि हा इकडचा व्ह्यू. तो कसला भारी वाटतं, एक नंबर. फर्स्ट टाइम आलो मी तर. आणि हा इकडे काहीतरी पार्किंग आहे, 100 रुपये पार्किंगचे घेतात एक गाडी, असं काहीतरी आहे. आणि हा इकडून डॅम. आणि आता तिकडे पुढे पण काहीतरी बोललेत की पैसे वगैरे, त्याला बघू किती काय आहे ते. पोहोचलो आता. आता बघू पुढे. इथना काहीतरी 2 तासाचा ट्रेक तर आहे, असं इकडून कुठून तरी जायचं. आता जाऊ पुढे, मग बघू. बघा शूज, बघा शूज. सगळे रेडी झालेत. चला लेट्स गो टू ट्रेक. यू बघा ना, डोंगर एकदम कडक वाटतं यार. आता आपण इथं चेक पोस्ट वर येत्या एक प्रकारे. इथे सर्व त्यांची एंट्री वगैरे, गाईड वगैरे ते सर्व सांगतात. इथून आता निघायचं. इथून ठेवले काहीतरी येऊन जाऊन 12 किलोमीटरचा पूर्ण ट्रेक आहे. आणि काहीतरी 200 रुपये चार्जेस वगैरे आहेत त्याचे पर पर्सन. आणि जरा 200 रुपये जरा ॲडजस्ट केले भाऊनी. 200 रुपये कमी केले, जास्त नाही केलं. आणि इथं निघालो मित्रांनो. आता ट्रेक चालू केलाय. आत्ताच बोलतात दम लागला बोलतात ते, पण बघू. नाही जरा ट्रेक आहे, 6 किलोमीटर चालायचंय. बघू आता कुठे. इकडेच आहे ना, इकडे आहे का रस्ता? आम्हाला रस्ता नाही फर्स्ट
P33 P33 एंट्री नंबर असा एंट्री नंबर वगैरे दिलेला आहे आम्हाला P33 असं. आणि असे असे ट्रेक. थांबा 1 मिनिट मित्रांनो, हा ट्रेक चालू झालाय. डोंगर आणि रस्ता आणि डोंगर बघा वरचे, हे बघा. इकडून त्यांनी प्रत्येक ठिकाणी फ्लॅग वगैरे आणि माणसं आहेत, तर काही मोठा विषय नाही. हे बघा. आणि त्यांनी कोड वगैरे का देतात, माणसं रस्ता चुकून हरवतात, मग त्यांना पण समजतं की ह्या कोडला किती माणसं होती काय, त्यासाठी हे कोड वगैरे दिलेले सर्वांना. हा डोंगर बघा ना, इकडचा व्ह्यू बघा ना. आणि हा इकडे हा भिरा डॅम आहे. हा दिसतोय का, दाखवतो तुम्हाला पुढे. हा बघा इकडे भिरा डॅम आहे. काय भारी हे वाटतं व्ह्यू, एक नंबर. असे फ्लॅग वगैरे लावलेले आहेत त्यांनी सगळीकडे. आणि हो मेन, कचरा करू नका, हा मोठा विषय हाय. हा मग ती लोक करतात, तेच समजत नाही लोकांना. 6 किलोमीटर ट्रेक, फुल मज्जा येणार, एनर्जी. भाई तुम्हीच सर्व दिसताय मेन, घे तुम्हालाच फेमस करणार मी पास आज. व्ह्यू बघा मित्रांनो, ट्रेक चालू आहे आपला. आत्ताशी किती मिनिटं झाली रे? 11ला चालू केलेलं. हा 5-10 मिनिटं झालेत. मज्जा येते. ओ मेन काय झालंय, पाऊस नाही हो. मेन पावसाचे आता घाम फुटलेलं. पण व्ह्यू भारी आहे, मला आवडला. मला सारखा ट्रेक होईल माझ्या तरी असं वाटतंय मला. एवढं 700 रुपयाची बुटं घेतली ट्रेकसाठी, 150 रुपयाचा घड्याळ घेतलाय, 300 रुपयाची टी शर्ट, 300 रुपयाची ट्रॅक. प्राईस जास्त नको भाई, बरोबर आहे. भारी वाटतं रे व्ह्यू. हा हा ट्रेकिंग फर्स्ट टाइम देवकुंड. ते बघा अजून किती स्लो चालतात. आपला हार्ड आहे बाबा विषय ट्रेकिंगच्या बाबतीत. असते रे. हा अरे ते वापरून ग्रीप हे झाले तुझी. इन वादियों में टकरा चुके यायला दरी आहे रे खाली डायरेक्ट. बघ ना कसलं खाली आहे बघ डायरेक्ट. आपली सेल्फी स्टिक घेतली 500 रुपयाची, आयला ती सांगायची राहिली मेन. बघा मित्रांनो, इकडून अशी हे रशी आहे, तरी सेफ्टीसाठी बांधले. मुलात हा बघा इकडून ब्रिज आहे. ब्रिज भारी वाटतोय, झुलता पूलचा ब्रिज आहे. तर पाणी कमी आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, इथून पण जाऊ शकता तुम्ही, तिकडून पण जाऊ शकता. चला नाही आम्हाला ब्रिजवर जायचं आहे. हे बघा हे बघा ब्रिज भारी एक नंबर. फोटो काढू. फुल घाम आला मित्रांनो. हे बघा आता अशी दमला नाही मी तसा. हे बघा थांबा, पुढची पब्लिक. मैन वर्सेस वाइज. पानी किधर है, हमें पानी ढूंढना है. पानी के साथ चलते जाएंगे तब हमें गांव मिलेगा, और गांव मिलेगा तब हम घर जाएंगे. कशी है? अभी हमें पानी ढूंढना है, पानी ढूंढने के बाद हम गांव ढूंढेंगे. चलो. हमें पानी ढूंढना है. पानी की आवाज तो आ रही है आगे से. पानी किधर है ऋषि, पानी किधर है? अगर पानी ढूंढ लिया तो हम बाहर निकल सकते हैं यहाँ से. पानी के साथ चल के जाना है हमें. ये देखो पानी मिल गया भाई लोग. मित्रांनो हे बघा, हा आहे भिरा डॅम. केवढा मोठा आहे. पावसाळी तुम्ही इमॅजिन करू शकता
ह्या रस्सीच्या इकडून पूर्ण पाणी, रस्सी त्यासाठीच लावलं सेफ्टी पकडून जाण्यासाठी. हे बघा, आणि इकडून पूर्ण पाणी येत असेल डॅमला. हे बघा, आणि हा डॅम आहे बघा. हा इकडून व्ह्यू, हा भिरा डॅम आणि समोरचा व्ह्यू यार क्लास. हा हा बोट, ते फोटो मध्ये आम्ही बघितलेली बघा ही जुनी बोट. आणि हा इकडचा व्ह्यू काय कडक वाटतो यार. हाँ, ये जो बोट दिख रही है क्या आपको, ये टाइटैनिक में डूबी हुई बोट है. अभी वो बाहर निकली इधर से, देखा आपने कैसी है. इधर से वो क्या है उसका नाम था रे, वो नहीं वो लड़की और वो इस टोक पे खड़े थे. हाँ हे टोकावर उभे होते आणि ते पडलेले माहिती आहे का. असली आहे सीन. हे बघा, आणि तो सर्वात मोठा घाट आहे. मित्रांनो हे बघा, ब्रिज आहे तिकडे एक होता. हा तिसरा ब्रिज लागला आम्हाला त्याने सांगितल्याप्रमाणे. हे बघा, आणि इकडून अजून पुढे जायचं आपल्याला. अजून भरपूर टाईम आहे. आता किती वाजले रे, 11:15. अजून 1-1.5 तास कन्फर्म आहे चालायला. मज्जा येणार आहे. हे बघा मित्रांनो, हा आहे हँगिंग ब्रिज जो आम्हाला दादा बोललेला. काय भारी वाटतोय हँगिंग नुसता. तर 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 हालतोय नुसता. 200 रुपये वसूल झाले याच्यासाठी. मॅडम मित्रांनो पैसे घेतात ते, समजलं का. थोडं त्याने मेहनती नाही केलेलं आहे. कसं जाणार इकडे सांग ना, पाणी नाही म्हणून. आता भारी वाटलं हँगिंग. मित्रांनो आता हँगिंग जो ब्रिज होता तिथून आलोय. भारी वाटला सर, झुलता झुपूक होता. भारी वाटला. त्याची 6-7ची कॅपॅसिटी आहे, म्हणजे जाऊ शकतात पण कसं रिक्स नाही म्हणून. आणि तिकडून आलेला रस्ता आहे. आणि हे बघा आता हा मित्रांनो आहे ना, हा इथे 1-2 पार्किंगला जे बोललं होतं, एक इकडून एक दुसरी पार्किंग आहे, म्हणजे दुसरा काहीतरी स्टॉप आहे तिकडे, आणि हा इकडचा एक स्टॉप. असे इकडून 2 साईडनी इकडे रस्ता येतो. इथून आता आपल्याला इकडे वरती जायचं. तुम्हाला समोर बघा मागे ना व्ह्यू बघा मित्रांनो. फक्त हा आपण आलो पार्टनर्स पार्किंग मधून. इकडची आय थिंक दुसरी पार्किंग आहे कोणती तरी. ह्या इकडचा व्ह्यू बघा. आता आपण एक असं मतलब व्ह्यू पॉईंटला पोहोचलो. इकडून ही दुसरी एक पार्किंग येते आणि ही पार्टनर्स पार्किंग इथून आम्ही आलो ती. आणि आता ते दादा त्याला लिंबू सरबत घेतोय. आणि इथून काहीतरी आता अर्धा पाऊण तासाचा हे आहे, धबधबा तर दिसतोय. मस्त पोचू तर भिजू, तुम्हाला तिकडचा पण व्ह्यू दाखवेल. आणि तुमच्या करू दुसरं काही नाही. इकडे जेव्हा पाऊस चालेल तेव्हा काय हे असेल ना, आयडिया विचार कर ना. पाऊस असेल तेव्हा काय सीन असेल. बघ ना पूर्ण डोंगरातला काय भारी सीन वाटतोय. एक नंबर यार. अरे हा इथं ते बघ, तिथं जायचं. आता पोहोचलो भाई. हा बघ आमचा बॉडी बिल्डर ऋषी फार उघडा झालाय. भारी वाटतं मला तर, मज्जा येते. बाकीच्यांची काय दशा मला नव्हती. ऋषी तुझे काय ओके ना. एवढं काय नाही रे, हार्ड नाही, इझी आहे. तर जरा चालायला लागतं एवढंच. लवकर यायला पाहिजे खरं म्हणजे. आम्ही 11 वाजता चालू केलेला. किती वाजले ऋषी? 12 वाजले, म्हणजे 1 तास झाला. 1 तासात मोस्ट ऑफ पोचलो. मित्रांनो पाहू शकता पाऊस पण येतोय. आणि हा व्ह्यू बघा. ब्रिज बघा ना, भारी वाटतं. पावसात काही सीन वाटेल यार. आता पण भारी वाटतंय. आवाज येत नसेल तर कदाचित पाण्याचा आवाज जास्त आहे. पाऊस येतोय फायनली. बारिश आ रही भाई. व्ह्यू बघा. थोडं वाटतं एक नंबर. आमची 2 पडणार येत आहेत. आणि का आवाज आ रहा है.
पाणीचा आवाज ऐकू शकता. आता दम लागलाय. पाणी आवाज येतोय. फायनली पोहोचलो आता आपण तिकडे. पाणीचा आवाज आणि धबधब्यावर पोचण्याचं आनंद. अजून इकडून असं वरतून जायचंय. हा इथे धबधबा आहे. पाण्याचा आवाज येतोय हो इकडून. ना असं आहे. फायनली देवकुंड वॉटरफॉल. थांब ना दगड नको. फायनली डन. फायनली मित्रांनो खूप मजा येते. हे बघा पब्लिक पण खूप आहे. खूप सुंदर असं हे आहे मित्रांनो. कधी आलात तर नक्की भेट द्या. विला आहे. विलापासून पाटणूस गावापर्यंत यायचं. तिथून तुम्हाला पूर्ण ट्रेकचं हे भेटेल. पार्किंगचे फी आणि हे सर्व तिथनं गाईड्स वगैरे आहेत ते सर्व सांगतील तुम्हाला. आणि आलात तर या, पण रिक्स घेऊ नका जास्त. पुढे जाऊ नका. हे बघा एवढंच अलाउड आहे इकडे. आतमध्ये अलाउड नाही कारण खूप खोल वगैरे आहे ते. हे बघा पब्लिक पण खूप आहे. कसा वाटला ब्लॉग तुम्ही नक्की सांगा. ब्लॉग म्हणजे मेन हे जो व्ह्यू आहे ना हा ना द्या. गेली गू एकदम कडक. आलात तर नक्की या मित्रांनो. इकडेच एंड करणार आहे ब्लॉग. तर नाही आता ताकद नाही. दमलो खूप. पवलो सुद्धा याच्यामध्ये. आता इच्छाच नाही पुढे परत कॅमेरा घेऊन चालवायची. इकडे एंड करतो. तुम्ही सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुमचा सपोर्ट ठेवा. 500 सबस्क्राईब झाले. अजून आपले 1000 सबस्क्राईब करायचे. वॉचिंग आवर्स वाढवायचं आहे. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सी यू.